तुझ्याच साठी उघडून दार, वाट पाहून झाली फार। चिंता हरून देवा थकला असणार, दे माझ्या खांद्यावर भार। थोडा इथं टेकून जा, घास खाऊन माझ्या हातातला। गणराया 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 हो, गणराया 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 हो, गणराया 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 हो, गणराया 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 हो। देवा तुझा कुणी ना करतो विचार, तुझा आधार आहे पार पार। गणराया 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 हो, गणराया 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 हो, गणराया 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 हो, गणराया 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 हो। नमस्कार मंडळी, हा आपला फर्स्ट ब्लॉग असेल आणि आपण आता सध्या कोकणात आल्या गावी गणपतीसाठी। आणि काल रात्री बसलो होतो मुंबईवरून आणि आज सकाळी पोचलो। काही फर्स्ट ब्लॉगमध्ये तेवढं करता आलं नाही, मग दाखवता आलं नाही कसं बसलो ते, पण ट्राय करूया आपण जेवढं आता कोकणामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करूया। म्हणजे आहे गेली 5 दिवस कसं काय होतं, काय घडतं, प्रत्येक ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू। म्हणजे मला आपल्या आता मी जे सकाळी आलो आणि थोडी झाडझूड केली, म्हणजे घर एकदम घाण होतं कारण 6 महिने आम्ही आलो नव्हतो आणि 6 महिन्यानंतर आता आले। आता थोडंफार जरा म्हणजे साफसफाई केली ते दाखवायचे। आजी आतमध्ये चूल पेटवते, चुलीवरती पाणी ठेवणार आहे कारण आम्ही गॅस नंतर लावणार आहोत। सध्या मी चुलीवरती करणार आहोत। सध्या आपण चुलीचा अनुभव घेऊया। ही आपली घराची मेन एंट्री आहे आणि असं आता आपण घरी जात आहे आतमध्ये। हा आमचं देवर आहे आणि इकडे आई झोपले, सध्या आजारी आहे म्हणून। आणि मस्त आमची बायको सध्या इकडून तिकडून प्रवास करते, काम करते। ती माझी म्हातारी, माझी आजीला पण आमच्या बायकोला चूल पेटवता येत नाही, ती पहिली गोष्ट आहे। जास्त करून माझ्या आजी आणि आईच करते, कारण त्या पहिल्यापासून इथं राहणार आहे त्यामुळे त्यांना हीच या गोष्टी करता येतात। आणि तुम्हाला सध्या तर बाहेर दाखवतो, मस्त ऊन आलाय बघा, एक नंबर ऊन आला, एक नंबर। तर घरामध्ये लय भारी दिसतो ऊन, तुम्हाला दाखवतो घरामधला, बाहेरून दाखवतो। हे बघा कसं वाटते, हे गावचा अनुभव आहे, मस्त वाटतं ना। बाहेरून डायरेक्ट सूर्योदय आमच्या घरात आणि आमच्या अजून प्रयत्न करते म्हणजे जायला पाण्यात आपल्याला एकाच आंघोळ करतोय। हा कसं सूर्य पडला मस्त। हे खूप आहे ज्याच्यात फाटी वगैरे ठेवतात, म्हणजे लाकड होतं। गणपतीला जाणार आहोत त्यावेळी गणपतीचं तुम्हाला थोडंफार दाखवू अशा तऱ्हेने। मामा खाली वाग।
मोरया. एक गेला रोहित, एक गेला आहे. फोटो येते सर्वांचे, फक्त बाप्पाला बसवले. मग तुम्हाला कधी काय फोटो काढते पहिले हे मेन इकडे लक्ष द्यायचं. हे काय करू, उंगली करू. अरे मग कसं झालो, बरेच ना. कुठे आता मुंबईला होतीस ना. बोल. हो बरे आहे, बरेच ना. आपण तुम्हाला गावची सर्वात म्हातारी माणसं जी असतात त्यांच्यापर्यंत तुम्हाला जाणून करतो. त्याच्याबद्दल एक आपली कोंड्यात आहे की सर्वात वयाने म्हातारी एक विरुद्ध असं म्हणता येईल. तर आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. काय म्हणतात कोंड्या काय बोलशील. बरेच ना. नातू आले असतील ना गणपतीच्या गावात नातू आले असतील ना. सर्व आले का. आमची कोणती काय ही सर्वात म्हातारी आहे. कारण सर्वांना मिळून राहणारी आहे. अजूनपर्यंत सर्व गोष्टी व्यवस्थित करते. आणि मुख्य आहे आपल्या गावचे बोलतात ना पहिल्यापासूनची कथा आहे म्हाताऱ्या माणसाची, तसे ती चालत ठरते. आणि ती एवढी म्हातारी चांगली एकदम अजून पण तंदुरुस्त आहे. अजून 10 वर्ष वगैरे असे 10-15 वर्ष. आम्हाला गावची रानवाड दाखवतो. म्हणजे आमचं थोडं आंबे लावलेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ती रानवाड हिला खूप म्हणतात गावाकडलं. छोटी कौलारू असते, त्याच्यामध्ये पावसाळा उन्हाळ्यापासून पावसाळा हिवाळा ह्यासाठी ती लाकडं जमा करतात आणि मग त्याचा यूज केला जातो पावसाच्या काळात. आणि नंतर मग परत उन्हाळा आला का परत ती नवीन फाटी जमा करतात आणि या खोपीमध्ये ठेवतात, परत पावसाळ्यात वापरतात. असे वर्षानुवर्ष ही प्रथा चालू आहे आणि ते अजूनपर्यंत कोकणात ती जपली जाते. आणि माझ्या मते हे जपणं फार गरजेचं आहे. हे जपणं पण फार महत्त्वाचं आहे. जर हे जपणार तर आपण जपणार किंवा आपली पुढची पिढी जपणार. म्हणून छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते आपल्याला जपणं फार महत्त्वाचं आहे. हे बघा तुम्हाला थोडंफार मी आता आतमध्ये दाखवतो. ते बघा आता ही आहे कलकीची काटे असतात ना ह्याच्यापासून पूर्वीच्या काळात म्हणजे काही वर्षापूर्वी मी ज्यावेळी गावी राहायचो त्यावेळी ह्याच्यापासून टोपली वगैरे इरा हे जे असायचे पावसात भिजू नये हे गोष्टी तयार केल्या जायच्या. किंवा मोठे ते गवत काढायचं झार असतं ते बनवायचे, सुपं बनवायचे. पण आता हे थोडंफार नाहीसं झालंय. म्हणजे आपल्या ह्या समाजात बघूया हे आम्ही लावले होते आंबे मस्त उगवले बघा. हे तर आले तर फार गवत उगवला. हा एक आंबा आहे, हा एक आंबा आहे. हा आमच्या दरीतला सर्वात मोठा आंबा आहे. आणि ह्या आंब्याला जे आंबे येतात ना हा पूर्ण गाव होतो तरी संपत नाही. शेवटपर्यंत हा आंबा होतो. वर्षातून एकदाच येतो, 1 वर्ष आड येतो. म्हणजे ह्या वर्षी आला तर पुढच्या वर्षी येत नाही अशी याची प्रथा. सफेद जास्वंदीचं झाड दाखवतो. एकदम मस्त वाटतं बघा. एक नंबर वाटतंय. त्याच्यानंतर सफेद जास्वंदीनंतर तुम्हाला रेड जास्वंदीचं फुल दाखवतो. ते पण आहे इथे लावलंय. नंतर तुम्हाला कडीपत्त्याचं झाड लावले. म्हणजे ज्या छोट्या गोष्टी ज्या रोजच्या जीवनात कामासाठी येतात त्या इथे ते लावण्याचा माझ्या आजीने प्रयत्न केला. इटा आजीने हा इटा आजीचा म्हणजे परडा आहे. परडा म्हणतात छोटंसं जवळपास असतं त्याला. मस्त
हे भेंड्याची वांगीचे रोपटे बघा, हे वांग आहे, हे रोपट्या वांग्याचं आहे. हे चायचं म्हणजे चायमध्ये टाकतात असं आहे माझ्या म्हणण्यानुसार तरी, चायमध्ये. आणि थोडं नंतर मग तुम्हाला अजून दाखवतो, हा फणसाचं झाड आहे वर बघा, एक नंबर. त्याच्यानंतर हा चिकूचं झाड लावलं त्यांनी, म्हणजे छोटे छोटे झाड लावण्याचा प्रयत्न केले ज्याच्याने तिला फायदा होईल. हा चिकूचं झाड आहे. त्याच्यानंतर ह्या तुळस आहे मस्त. नंतर ते गोंड्याची फुलं असतात ना, त्या गोंड्याच्या फुलांचं ह्या छोटे बार आहे, म्हणजे व्यवस्थित. नंतर तुम्ही अजून काय बघू शकता, म्हणजे तिने छोटे छोटे वस्तू लावते. कारल्याचे लावले, तुम्हाला कारलं दाखवतो. हे तिने कारल्याचे झाडं लावले बघा, हे कारल्याचं आहे. हां, असे म्हणजे तिने जेवढं इथं लावता येईल जवळपास तेवढं लावण्याचा प्रयत्न केला. मस्त केला, छान आहे. आणि हे अजून एक आहे फळ, एकदम भारी. हा कोकणातला सर्वात चांगला एकदम, म्हणजे बोलतात ना भारी फळ. बघा, एक नंबर आहे, मस्त लागतो. कच्चा तर चांगला लागतो आणि उकडून त्याला भारी लागतो. कच्चा खाण्याचा प्रयत्न केला. एक नंबर. आता माझं तुम्हाला घर दाखवतो. खालून दिसतोय ते माझं घर आहे बघा. हा माझं घर आहे पूर्ण इथपर्यंत, इथं संपतोय. खालून असा दिसतो. अजून काय कलर बिलर केलं, आतून केलंय, पण बाहेर असं छोटे पाऱ्यामध्ये एका पारड्यामध्ये काही झाडं अशी लावली आहेत की जी फायद्याची आहेत. एकूण तर सर्वच फायद्याचे आहेत. फुलं झाली, अशा गोष्टी आहेत ज्या जपणं फार महत्वाचं आहे. आणि ह्या इटा आईने जपलेल्या आहेत. इथे ह्या एवढीशा छोटासाच स्पेस आहे, त्याच्यामध्ये सर्व गोष्टी तिने जेमतेम जपलेल्या आहेत. आणि ते बोल ना, दोन शब्द बोल त्याच्याबद्दल. कशाला काय करत नाही, थांब ना आता. कोकणी द्यायच्या फिरता खाल्लं पण जेवण दाखवायचे. अरे हे देवाच्या आधी हे खाल्लं ते माणसं आहेत. प्रणामच बोलतो वाटायला. खाल्ला आता. रोहित बघ, हे रोहित इकडे वीर, हे रोहित इकडे वीर. रोहित आत गेला. मामी लाडकी मामी आहे, सर्वांना लाड करणारे आहेत. घे घे. अरे काय मारकी घेतलं तुला. मामी मामी आहे ना, एकूण व्हिडिओ मध्ये येत असेल. हो वा, गावाला चाय प्यायला एकदम मज्जा येते. एक काय बोलावं, एकच नंबर.
बघा तुम्हाला दाखवतो एकदम चाय कशी एकदम चाय दिलं दुधाची चाय बघा. समोर मस्त निसर्ग आणि आम्ही ते आता आपण पाहुण्यासाठी आलेलो आहे नदीवरती इकडं परसोळ्याला. आणि तुम्ही बघू शकता माझ्यासोबत यश आहे. ह्याचा पण एक नवीन आता यूट्यूब चॅनल खोलला आहे. आपण ब्लॉग टाकणार आहे. ह्याला पण तुम्ही प्रोत्साहन करा. तुझ्या यूट्यूबचं हे काय TC ब्लॉग म्हणून याचं यूट्यूबचं चॅनल आहे. त्याला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता पुढे तुम्हाला दाखवतो एक नंबर. आता इथे आम्ही पाहुणार आहोत. म्हणून तुझ्याकडे आलो होता. बोललो जाऊ दे चल सुशीलकडे यावं. नमस्कार मंडळी. आता आपल्या भावाचा बड्डे आहे गणेश कदम यांचा. आणि तो आता आपण साजरा करणार. एक तर आपण इथे पण करणार आहोत आपल्या इथे घरच्या इथे. आणि एक खाली आपण जिथे नेहमी नाचतो तिथे करणार आहोत. पहिला आपण नाश्ता तिथे करणार आहोत. त्याच्यानंतर आपण आपल्या घराजवळ करणार आहोत. रात्रीचे वाजले 12:30 नंतर बड्डे साजरा केला. कारण नाच संपलेला आहे. आणि नाच संपल्यामुळे मग आता आपण तुला थोडंफार दाखवलं बड्डे कसं काय चालत आहे. प्रत्येक वर्षी गणपतीच्या टायमाला यावं आणि आम्हाला पार्टी मिळाली. आमचे बंधू कारण कुटुंबातील तरुण जबाबदार नेतृत्व वाडीतील तरुण जबाबदार नेतृत्व कारण आज ते खूप भाग्यशाली आहेत. सर्वांच्या उपस्थितीत त्यांचा वाढदिवस साजरा होतोय. थँक्यू. सगळ्यांनी टॉर्च लावा. एक हे बड्डे बॉय आहेत. बड्डे बॉय रस्त्यावर बड्डे पहिल्यांदा स्कूटीवरती बड्डे. त्याच्या मागे लाईट पण आहे तिथे. अब भाई का बर्थडे तो मचा डालेंगे सब लोग. अभी बम बिम फोड़ेंगे. आणि काय या बर्थडे सारा गावाचा. इकडे कर अशी बोलो. अशी हात बघ ना. पप्पा तेच बोलतो ना. उभी मग उभी. मग तू नाही म्हटला आडवी कर चल. अशी बोलला तू. उभी नाही. ठीक आहे. उभी बोलतोय ना. प्रतीक इकडे तो थांबणार ना. हा बघ बरोबर. पाठी घे बस वाईला पुण्याच्या माणसाने ऍक्टिव्ह आहे इथे. अरे एक नंबर. काय लिहिलं ना. डायमंड. गावाकडे बर्थडे होते. आणि हा पुढचा पण लावायचा लगेच फिरून. हे सगळेजण इकडे बघा. हे सगळेजण फटाक्यांकडे बघा. किरण लावलाय का किरण.
बाहेर काढ बाहेर 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 जाईल तुळशी